गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण डायरिया डिसीजची मॅनेजमेंट पाहत आहोत. ऑलरेडी 2 लेक्चर आपले झालेले आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण डायरियाचं ओव्हरऑल इन्सिडन्स किती आहे, त्यानंतर डायरियाचे टाइप्स कोणते होते, त्याचे साइन सिम्टम्स आपण पाहिले होते, आणि त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशन बद्दल डिटेल डिस्कस केलं होतं. आय व्ही रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे फ्लुइड रिप्लेसमेंट ऑप्शन आपण जो आहे, जो मेन डिहायड्रेशन ट्रीट करण्यासाठी डायरियामध्ये आपण जे रिहायड्रेशन थेरपी देतो त्याविषयी आपण डिस्कस केलेलं आहे. आता रिहायड्रेशन थेरपीमध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर ओ आर एस सोल्युशन आणि आय व्ही फ्लुइड विषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आय व्ही फ्लुइड देणार असू तर आपण कोणतं यूज केलं पाहिजे. तर आपण पाहिलेलं आहे की ज्या डायरिया पेशंटमध्ये मोर दॅन 10% ऑफ द बॉडी वेट फ्लुइड लॉस होतं, त्यामध्ये आपल्याला आय व्ही रिहायड्रेशनची थेरपी गरज पडते. आणि त्यामध्ये आपण रिंगर लॅक्टेड हे सोल्युशन आता प्रेफर्ड करतो. पहिले डाका फ्लुइड रिकमेंड केलं होतं WHO ने, पण आता आपण रिंगर लॅक्टेड प्रेफर्ड करतोय. 1991 मध्ये WHO ने पण RL सोल्युशन रिकमेंड केलेलं आहे. आणि RL मध्ये सोडियम क्लोराईड, पोटॅशियम आणि बायकार्बोनेट हे घटक असतात. आणि त्यानंतर आपण माइल्ड टू मॉडरेट डायरियासाठी ORS सोल्युशन देऊ शकतो. तर आपण जनरल प्रिन्सिपल पाहिले होते ORS सोल्युशनचे, की ORS सोल्युशन हे आयसोटोनिक किंवा समवॉट हायपोटोनिक असायला हवं. टोटल ऑस्मोलॅरिटीचा विचार केला तर ORS सोल्युशनची ऑस्मोलॅरिटी ही 200 ते 310 मिली ऑस्मोल पर लिटर याच्या दरम्यान असली पाहिजे. आणि जर आपण ग्लुकोज आणि सोडियमचा मोलार रेशोचा विचार केला तर मोलार रेशो ऑफ ग्लुकोज शुड बी इक्वल टू और समवॉट हायर दॅन दॅट ऑफ सोडियम. म्हणजे ग्लुकोज हे सोडियम एवढं तरी पाहिजे किंवा सोडियमपेक्षा थोडं जास्त पाहिजे. ओके, परंतु टोटल जे ग्लुकोज कंटेन आहे ते 110 मिली मोल पर लिटर पेक्षा जास्त नसावं. 1 लिटर सोल्युशन मध्ये 110 मिली मोल पेक्षा जास्त ग्लुकोज नसायला पाहिजे. त्याचप्रमाणे एक प्रिन्सिपल असंही पाहिलं होतं की ORS सोल्युशन मध्ये इनफ पोटॅशियम असावे, बायकार्बोनेट किंवा सायट्रेट यापैकी एक कॉम्पोनंट त्यामध्ये असावा. हे जनरल प्रिन्सिपल्स आपण मागील लेक्चरला डिस्कस केले होते. WHO चं 2 ORS फॉर्म्युला आपण डिस्कस केले होते. त्यामध्ये ओल्ड आणि न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन मधला डिफरन्स हा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आणि ORS चे कॉम्पोजिशन, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ORS सोल्युशन हे तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजे. हे डायरियाच्या मॅनेजमेंटमध्ये फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारले जाण्याचे चान्सेस आहे. ORS, राईट ए शॉर्ट नोट ऑन ORS सोल्युशन. ओके, तुम्हाला शॉर्ट नोट पण येऊ शकते. मग त्यात ओल्ड फॉर्म्युला न्यू फॉर्म्युल्यात काय फरक आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर ग्रॅम्स पर लिटरचा विचार केला तर NaCl किती ग्रॅम होतं ओल्ड फॉर्म्युलाचं आपण पहिले पाहूया. किती होतं सोडियम क्लोराईड? 3.5 ग्राम. 3.5. ओके, 3.5 होतं. पोटॅशियम क्लोराईड, 1.5. सोडियम सायट्रेट, 2.9. ओके. आणि ग्लुकोज किती होतं ओल्ड फॉर्म्युलात? 20. 20. बरोबर आहे. तर आपण पाहिलेलं होतं की जर हे कॉम्पोजिशन पाहिलं आणि मिलीमोल पर लिटरचा विचार केला तर सोडियम आणि क्लोराईड 90 आणि 80 आहे असं पाहिलं होतं आपण. पोटॅशियम आणि सायट्रेट किती होतं? पोटॅशियम किती होतं? 20 मिलीमोल पर लिटर आणि 20 and 10. 10. आणि ग्लुकोजची ऑस्मोलॅरिटी ओल्ड फॉर्म्युल्यामध्ये किती होती? 110 मिलीमोल पर लिटर. ओके. आणि टोटल ऑस्मोलॅरिटी किती होती ओल्ड फॉर्म्युला ORS सोल्युशनची? 310. व्हेरी गुड. तर हे सगळं तुम्हाला सोपं आहे. फक्त
ते सगळं तुम्हाला त्याविषयी एवढं माहीत झालं ओल्ड फॉर्म्युला तरी मोर दॅन इनफ आहे. आता त्याचे ड्रॉबॅक काय होते ओल्ड फॉर्म्युलेचे आपण पाहिलेले आहे, काय ड्रॉबॅक होते काही सांगू शकता तुम्ही? पेरी ऑर्बिटल इडिमा. व्हेरी गुड. पेरी ऑर्बिटल इडिमा कोणत्या पेशंट मध्ये, कोलारा डायरियाच्या पेशंट मध्ये दिसेल का नॉन कोलाराच्या पेशंट मध्ये दिसून आला? नॉन कॉलर. कॉलरा नॉन कॉलरा. येस. आता हे जे ओल्ड फॉर्म्युला आहे ते जे कॉम्पोजिशन आपण बनवलं होतं ते कोलरा स्टूल मध्ये जे फ्लुइड लॉस होतं त्याच्यानुसार बनवलं होतं, त्यामुळे कोलराच्या पेशंटला ते आयडियल होतं. पण नॉन कोलराच्या पेशंटला आपण जर दिलं तर त्या पेशंटमध्ये पेरी ऑर्बिटल इडिमा काही पेशंटमध्ये दिसून आले, कारण सोडियम जे होतं त्याचं जास्त प्रमाणात ऍब्सॉर्प्शन व्हायचं आणि सोडियम बरोबर वॉटर व्हायचं आणि त्यामुळे ऑर्बिटच्या अराउंड इडिमा तयार व्हायचा. अजून काय ड्रॉबॅक पाहिले होते? वॉमिटिंग आणि व्हेरी गुड. इन्क्रीज स्टूल व्हॉल्यूम. वॉमिटिंग जास्त होती आणि स्टूल व्हॉल्यूम जास्त होती. म्हणजे हे ड्रॉबॅक पण तुम्हाला नेक्स्ट याच्यात आले पाहिजे की हे ड्रॉबॅक आहे WHO ओल्ड फॉर्म्युला ORS चे. वॉमिटिंग जास्त होती, फ्लुइड लॉस हे जे स्टूल व्हॉल्यूम जे आहे ते वाढत जास्त होतं, कारण ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन हे जास्त नॉन कोलराच्या पेशंटमध्ये एवढं ग्लुकोज लागत नाही. एक्सेस ग्लुकोज मग ते वॉटरमधून लॉस स्टूलमधून लॉस व्हायचं आणि त्या स्टूलमध्ये ग्लुकोज लॉस झाल्यामुळे त्याच्याबरोबर वॉटरही लॉस व्हायचं, कारण ग्लुकोज ऑस्मोटिक सबस्टन्स आहे म्हणून स्टूल व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायचं काही पेशंटमध्ये. वॉमिटिंग जास्त दिसून येते आणि ते ओव्हरकम करण्यासाठी 2002 मध्ये न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन आला. तर न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन मध्ये जर ग्रॅम्स पर लिटरचा विचार केला तर सोडियम क्लोराईड किती आहे? सोडियम क्लोराईड 2.6 ग्रॅम. 2.6 ग्रॅम. व्हेरी गुड. त्यानंतर पोटॅशियम क्लोराईड 1.5. पोटॅशियम. 1.5. सोडियम सायट्रेट 2.9. म्हणजे पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम सायट्रेट काही चेंज झालं नाही. आणि ग्लुकोज किती झालेला आहे 20 वरून आता किती कमी केलंय ते 13.5. म्हणजे NaCl आणि ग्लुकोज मध्ये चेंज झालाय. पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम सायट्रेट जसं आहे तसं आहे. तर हे झालं ग्रॅम्स पर लिटर. सोडियम क्लोराईड 3.5 वरून 2.6 झालाय आणि ग्लुकोज हे 20 वरून 13.5 झालेला आहे ग्रॅम बरोबर पर लिटर. आणि मिलीमोल पर लिटरचा विचार केला तर NaCl तिकडं 90 आणि 80 होतं, इथं किती आहे NaCl आता? सोडियम किती, क्लोराईड किती? 75 65. 75 65. पोटॅशियम आणि सायट्रेट तिकडं जे होतं तेच इकडं आहे. 10 20. 10 20 नाही, 20 10. 20 पोटॅशियम 20 10. सायट्रेट 10. ग्लुकोज 10. तिकडे 110 होतं, इकडे किती झालेलं आहे 75. 70. बरोबर आहे. आणि टोटल ऑस्मोलॅरिटी किती झाली मग यांची सगळ्यांची ऍडिशन केली तर ती किती येते टोटल ऑस्मोलॅरिटी ऑफ न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन? 245. 245. ओके. तर हे जे गोष्टी मी आता डिस्कस केल्या परत एकदा रिवाइज केल्या जेणेकरून आपल्याला हे गोष्टी कधी वाहिवात विचारले किंवा एक्झाम मध्ये आले तर हे सगळे पॉइंट्स आले पाहिजे. मग याचे ऍडव्हान्टेज काय झाले ह्या न्यू फॉर्म्युला ORS चे, आणि हा कोणत्या स्टूल वर डिपेंड आहे, जे फ्लुइड लॉस कोणत्या स्टूल मधलं शी रिलेटेड आहे हा न्यू फॉर्म्युला? रोटा व्हायरस. रोटा व्हायरस. आणि याची ऑस्मोलॅरिटी कमी आहे. टोटल ऑस्मोलॅरिटी 310 वरून 245 आली. कॉन्सन्ट्रेशन ग्लुकोज आणि सोडियमचं चेंज झालं, ओके, रिड्यूस झालं, परंतु पोटॅशियम आणि सायट्रेट कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. तर ऍडव्हान्टेज असा आहे की तो नॉन कोलरा स्टूल मध्ये सेफ आहे, पेरी ऑर्बिटल इडिमा नाही आहे. जे फ्लुइड जे स्टूल व्हॉल्यूम इन्क्रीज होत होतं ते रिड्यूस झालं 20%नी आणि वॉमिटिंग पण डिक्रीज झाली 30%नी, आणि त्यामुळं आता आपण न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन प्रेफर करतो. आता आज जो पार्ट पाहणार आहे एक्झाम मध्ये डिटेल मध्ये तुम्हाला शानबाग मध्ये पण तो पार्ट नाही आहे, त्रिपाठीत मध्ये पण नाहीये. ठीक आहे. माझा आवाज क्लिअर आहे ना? म्हणजे आता मी हो सर. वायफाय माझं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मोबाईलच्या याच्यावरून कनेक्ट केलेला आहे, तर उद्या ते क्लिअर होऊन जाईल. ओके, आवाज क्लिअर आहे.
तर आता हे ज्या गोष्टी मी डिस्कस करणार आहे, त्यामध्ये ह्या ज्या गोष्टी थोड्या डिटेलमध्ये आहेत. काही WHO च्या गाईडलाईन्स आहेत, त्यातून मी ते घेतलेलं आहे. बुक्समध्ये तुम्हाला कुठेही सापडणार नाही, ते नोट्समध्ये आपल्या आहे. एक नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे की कसं आपण ट्रीट करायला पाहिजे त्या पेशंटला. जर डायरियाचा पेशंट आला चिल्ड्रन मध्ये, तो आता इट इज मोर प्रिव्हॅलंट इन यंग एज ग्रुप, तर त्यामुळे चिल्ड्रन जे डायरियाचे पेशंट आहे, लहान मुलं, ते कसे आपण ट्रीट करतो ते आपण पाहणार आहोत. तर 3 प्रकारचे प्लॅन WHO ने तुम्हाला ट्रीटमेंटसाठी दिलेले आहेत. आता आपण जे साइन सिम्पटम्स आहे पेशंटचं, त्याच्यावरून एक नो डिहायड्रेशन पेशंट असू शकता, म्हणजे डायरिया झालाय पण डिहायड्रेशन डेव्हलप नाही झालं. काही पेशंट असे असतील की त्यांच्यात काही प्रमाणात डिहायड्रेशन डेव्हलप झाले, आणि काही पेशंट असे असतील त्याच्यात सिव्हिअर डिहायड्रेशन डेव्हलप झालंय. तर नो डिहायड्रेशनच्या पेशंटसाठी, ज्याच्यात डिहायड्रेशन नाही आहे, फक्त फ्लुइड लॉस झालेला आहे त्याच्यात, पण तो इतका सिग्निफिकंट नाही की डिहायड्रेशन डेव्हलप झालेलं आहे, आज होईपर्यंत एवढा फ्लुइड लॉस झालेला नाही, म्हणून नो डिहायड्रेशनच्या पेशंटला आपण प्लॅन ए ट्रीटमेंट देणार. सम डिहायड्रेशनच्या पेशंटला प्लॅन बी ची ट्रीटमेंट देणार, आणि सिव्हिअर डिहायड्रेशनचा पेशंट असेल तर आपल्याला प्लॅन सी ची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तर हे प्लॅन एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करत आहोत. ओके, कारण त्रिपाठीत पण नाहीये आणि शानबाग मध्ये पण नाहीये. ओके, त्यातला फक्त सारांश आपण देऊ शकतो की नो डिहायड्रेशनच्या पेशंटला काय देतात, सम डिहायड्रेशनच्या पेशंटला कसं ट्रीट करतात, सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला काय, याची समरी फक्त तुम्हाला माहित पाहिजे. आता डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. तर ट्रीटमेंट प्लॅन जो आहे आपला, तर होम थेरपी टू प्रिव्हेंट डिहायड्रेशन अँड मलन्यूट्रिशन. आता ट्रीटमेंट प्लॅन ए मध्ये पेशंटला ऍडमिट करायची गरज नसते. पेशंटला आपण घरी म्हणजे ओपीडी बेसिसवर पेशंट आल्यानंतर त्याला ट्रीटमेंट आपण प्रिस्क्रिप्शन लिहून देणार, आणि तो घरी ती ट्रीटमेंट घेऊ शकतो. ओके, आता याच्यामध्ये 4 रूल्स आहे होम ट्रीटमेंटचे. एक, एक्स्ट्रा फ्लुइड आपण पेशंटला घ्यायला ऍडवाइस करायचं, लहान मुलांना द्यायला, ॲज मच ॲज पेशंट विल टेक. ओके, त्यानंतर झिंक. आता नवीन गाईडलाईन नुसार आपण डायरियाच्या पेशंटला झिंक ऍड करतो. ओके, कंटिन्युअस फिडिंग, जे लहान मुलां आहे त्यांना कंटिन्युअस फिडिंग केलं पाहिजे. ते खंड पडता कामा नये. आणि पेशंटला आपण काउन्सिल असं करायचं की तुम्हाला जे सिमटम्स आहेत ते सिव्हिअर डिहायड्रेशनचे कोणते आहेत, सम डिहायड्रेशनचे कोणते आहेत, त्यानुसार त्यांनी परत कधी आलं पाहिजे फॉलोअप व्हिजिटला. ओके, म्हणजे फॉलोअप व्हिजिट आपण रुटीनली तर प्लॅन सांगणारच की व्यवस्थित असेल तर इतके दिवसांनी या, किंवा जर काही नो डिहायड्रेशनचा पेशंट सम डिहायड्रेशन किंवा सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये शिफ्ट झाला, डायरिया कंट्रोल नाही, परत वाढलाय, फ्लुइड लॉस जास्त होते, तर मग पण त्याला आपण सांगायला पाहिजे की लगेच तुम्ही परत दाखवलं पाहिजे. आता एक्स्ट्रा फ्लुइड आपल्याला कसं द्यायचं आहे आणि त्याचा पर्पज काय आहे, तर पर्पज ऑफ गिव्हिंग एक्स्ट्रा फ्लुइड इज टू रिप्लेस द फ्लुइड लॉस इन डायरिया अँड थस टू प्रिव्हेंट डिहायड्रेशन. म्हणजे एक्स्ट्रा फ्लुइड म्हणजे आपण रिप्लेसमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू देतो. त्या पेशंटला अजून डिहायड्रेशन डेव्हलप झालेलं नाहीये, नो डिहायड्रेशन आहे त्या चाइल्डमध्ये, आणि त्याला आपण एक्स्ट्रा फ्लुइड कसं देणार, जसं स्टूल लॉस होईल, होईल किंवा फ्लुइड लॉस होईल स्टूलमध्ये, त्या प्रमाणात आपण एक्स्ट्रा फ्लुइड देणार आहे. तर वन ऑफ द फॉलोइंग फ्लुइड इज प्रेफर्ड. एक तर ORS सोल्युशन आपण देऊ शकतो. जर ORS सोल्युशन अवेलेबल नसेल तर सॉल्टेड ड्रिंक्स देऊ शकतो. त्यात सॉल्टेड राईस वॉटर आहेत किंवा सॉल्टेड योगर्ट ड्रिंक आहे, म्हणजे सॉल्टेड योगर्ट ड्रिंक दह्यापासून बनवलेलं. नंतर व्हेजिटेबल और चिकन सूप विथ सॉल्ट आपण देऊ शकतो, म्हणजे व्हेजिटेबल सूप किंवा चिकन सूप विथ सॉल्ट, जर ORS सोल्युशन नसेल तर. आणि काही ठिकाणी आपण होममेड ORS सोल्युशन ही बनवू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये कोणी विचारणार नाही. तर आपण जे एक्स्ट्रा फ्लुइड देत आहोत नो डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये, ते रिप्लेसमेंट पॉईंट देत आहोत. मग त्यात आयडियली आपण ORS सोल्युशन यूज केलं पाहिजे, परंतु काही ठिकाणी ORS सोल्युशन अवेलेबल नसेल, त्यावेळेस आपण सॉल्टेड ड्रिंक किंवा व्हेजिटेबल किंवा चिकन सूप विथ सॉल्ट आपण देऊ शकतो, किंवा होममेड सोल्युशनही आपण बनवू शकतो. आणि
हे होममेड सोल्युशन कसं बनवता हे वाहिवात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की सपोज पेशंटकडे घरी ORS अवेलेबल नाहीये किंवा पेशंट अशा ठिकाणी आहे की तिथं ORS सॅचेट अवेलेबल नाहीये आणि तुम्हाला आता पेशंटला ऍडवाइस करायचं आहे होममेड सोल्युशन तुम्हाला यूज करण्यासाठी, तर तुम्ही ते होममेड सोल्युशन कसं ऍडवाइस करणार, कसं प्रिपेअर केलं जातं. त्यामध्ये आपल्याला कॉमन शुगर आणि टेबल सॉरी आपल्याला सॉल्ट जे आहे त्याची गरज असते. ओके. तर काय असतं की होममेड सोल्युशन बनवताना 1 लिटर जर सोल्युशन बनवायचं असेल तर आपल्याला 3 ग्रॅम सॉल्ट आणि 18 ग्रॅम शुगर पेशंटला 1 लिटर सोल्युशन मध्ये ऍड करायला लावायची. 3 ग्रॅम सॉल्ट आणि 18 ग्रॅम शुगर 1 लिटर सोल्युशन मध्ये ऍड करायची. 3 ग्रॅम म्हणजे 1 लेवल ऑफ टीस्पून. ओके, टीस्पून. ओके. आणि 18 ग्रॅमचा अर्थ असा आहे की 6 टीस्पून आपण शुगर त्यात ऍड करतो. म्हणजे टीस्पूनच्या भाषेत झालं तर 1 चम्मच सॉल्ट आणि 6 चम्मच साखर. ओके, ठीक आहे. तर 3 ग्रॅम सॉल्ट आणि 18 ग्रॅम साखर हे 1 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करून ते होममेड सोल्युशन पेशंटला देऊ शकतो. ओके. आता जे गाईडलाईन्स आहे त्यांच्यानुसार ईच टूल जे एक लूज टूल साठी आपण किती फ्लुइड दिलं पाहिजे ते तुम्हाला मी सांगतोय. ठीक आहे. जस्ट आता जे चाइल्ड 2 वर्षाच्या आतले असतील त्यासाठी आपल्याला प्रत्येक स्टूल लूज स्टूल झाल्यानंतर 50 ते 100 ml फ्लुइड गेलं पाहिजे आणि 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 100 ते 200 ml फ्लुइड आपण ऍडवाइस केलं पाहिजे. म्हणजे जसे स्टूल फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यानुसार आपल्याला ते रिपीट करणं गरजेचं आहे. लूज स्टूल झालं 2 वर्षाच्या आतला मुलगा आहे 50 ते 100 ml फ्लुइड दिलं पाहिजे. 2 ते 10 वर्षाच्या मधील मुलगा आहे त्यांना 100 ते 200 ml फ्लुइड दिलंच पाहिजे. आणि ओल्डर चिल्ड्रन असेल किंवा ॲडल्ट असेल तर किती ते फ्लुइड घेऊ शकतात तितकं आपण त्यांना देऊ शकतो. ओके. आता 50 ते 100 ml म्हणजे किती, काहींकडे मोजायला पण काही इन्स्ट्रुमेंट नसतात. मग 50 ते 100 ml चा अर्थ आहे की क्वार्टर टू हाफ ऑफ ए लार्ज कप, मोठ्या कपचा क्वार्टर टू हाफ पार्ट आपण देऊ शकतो. आणि 100 ते 200 ml म्हणजे हाफ टू वन लार्ज कप. ओके. अर्धा ग्लास ते 1 ग्लासाच्या दरम्यान 100 ते 200 ml येतात. तर हे झालं एक स्टूल लॉस झालं. तर 2 वर्षाच्या खालील मुलगा असेल तर 50 ते 100 ml फ्लुइड, 2 ते 10 वर्षाच्या दरम्यान मुलगा असेल तर 100 ते 200 ml फ्लुइड हे आपण एव्हरी ईड लूज स्टूलला दिलं पाहिजे. आणि ओल्डर चिल्ड्रन किंवा ऍडल्ट असेल तर आपण जे फ्लुइड आहे ते त्याच्यात जितके ते फ्लुइड घेऊ शकतो तेवढे आपण देऊ शकतो. ओके. आता झिंकचा काय रोल आहे, तर झिंक सप्लिमेंट तुम्ही यूज करतात का? हो सर, झिंकोनिया. देतो जिंक. झिंक देतात. ओके. तर झिंक सप्लिमेंटेशन has been found to reduce the duration and severity of diarrheal episode and likelihood of subsequent infection for 2 to 3 months. म्हणजे झिंक देण्यामागचा उद्देश काय असं जर वाहिवत विचारला तर तुम्हाला सांगायचं आहे की सध्याचा जो एपिसोड आहे त्याचं ड्युरेशन अँड सिव्हिरिटी हे झिंक कमी करतं. जो एपिसोड पेशंटला आलेला आहे त्याचं ड्युरेशन आणि सिव्हिरिटी ह्या झिंकमुळे कमी होते, हे लक्षात घ्या. म्हणजे ड्युरेशन पण कमी होतं, म्हणजे तो डायरिया लवकर आटोक्यात येतो आणि त्याची सिव्हिरिटी पण कमी होते. आणि त्याचबरोबर नेक्स्ट सबसिक्वेंट इन्फेक्शन जे आहे ते 2 ते 3 महिने येणार नाही. म्हणजे ऍज अ प्रोफिलॅक्टिक पण त्याचा रोल आहे. त्यामुळं आपण ते झिंक सप्लिमेंट आपण आता पेशंटला ऍडवाइस करत आहोत. ओके. ओके. तर कॉमनली यूज झिंक सॉल्ट्स कोणते आहेत? झिंक सल्फेट, झिंक ऍसिटेट, झिंक ग्लुकोनेट. ओके. आपण कोणतं फॉर्म मध्ये यूज करू शकतो? टॅबलेट किंवा लिक्विड फॉर्म मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके.
त्यांचे डोस काय आहे? अप टू 6 मंथ किती आहे डोस? 10 mg. मोर दॅन 6 मंथ 20 mg. आणि ड्युरेशन झिंक किती दिवस द्यायचं? 10 ते 14 दिवस. ओके, लक्षात आलं? आता आपल्याकडं तुम्ही काय यूज करता? ड्रॉप्स फॉर्म मध्ये येतं सर. ड्रॉप्स फॉर्म मध्ये, ड्रॉप्स फॉर्म मध्ये यूज पण करता. येतं. सर झिंक सल्फेट. झिंक सल्फेट यूज करता तुम्ही. ओके, येस सर. ठीक आहे. ओके. आणि सोल्युशन फॉर्म मध्ये लिक्विड सोल्युशन ड्रॉप्स यूज करता. आता जर टॅबलेट फॉर्म ऍडमिनिस्टर करायची असेल तर इन्फंट जे आहेत त्यांना आपल्याला काय करावं लागते की वी हॅव टू डिझॉल्व द टॅबलेट इन स्मॉल अमाऊंट ऑफ ब्रेस्ट मिल्क और ORS सोल्युशन और क्लीन वॉटर इन ए स्मॉल कप और स्पून. म्हणजे आपल्याला ती टॅबलेट डिझॉल्व करून देणं गरजेचं असतं. मग ते ब्रेस्ट मिल्क मध्ये किंवा ORS सोल्युशन घेऊ शकतो किंवा क्लीन वॉटर घेऊ शकतो. ओके. ओल्डर चिल्ड्रनला टॅबलेट द्यायचे असेल तर ते च्यू करू शकता और आपण स्मॉल अमाऊंट ऑफ क्लीन वॉटर मध्ये कप मध्ये घेऊन किंवा स्पून मध्ये घेऊन ती डिझॉल्व करू शकतो. ओके. झिंक सिरप किंवा झिंक ड्रॉप जे आहे आता त्याची मार्किंग अवेलेबल आहे विथ. ओके, त्याच्यानुसार आपण ते देऊ शकतो झिंक सिरप. ओके, झिंक सिरप कॅन गिव्हन विथ मार्किंग कप अवेलेबल विथ बॉटल. बॉटल बरोबरच मार्किंग कप अवेलेबल आहे, त्याच्याबरोबर देतो. आणि झिंक ड्रॉपला ड्रॉपर असेल तर ड्रॉपर थ्रू देतो. ठीक आहे. तिसरं आहे म्हणजे झिंक देण्यामागचा उद्देश लक्षात आला की ड्युरिंग अटॅक ड्युरेशन त्याचं कमी होतं आणि सिव्हिरिटी कमी होतं. नोट्समध्ये मी ते मेन्शन केलेलं आहे. ओके. आणि त्यानंतर ॲडिशनल बेनिफिट असा असतो की सबसिक्वेंट जो अटॅक आहे, सबसिक्वेंट इन्फेक्शनचे चान्सेस आहे ते नेक्स्ट 2 to 3 months मध्ये कमी होऊन जातात. बरोबर आहे. आणि आपल्याला माहित आहे की झिंक हा एक इसेन्शियल मायक्रोन्यूट्रियंट आहे. ओके. आणि चिल्ड्रनमध्ये ज्यांना डायरिया आहे अशा चिल्ड्रनमध्ये सप्लिमेंटरी झिंक दिल्यामुळं हा जो मायक्रोन्यूट्रियंट आहे जो इसेन्शियल असतो प्रोटीन सिंथेसिससाठी, सेल ग्रोथसाठी, इम्युनो फंक्शनसाठी, इंटेस्टिनल ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर आणि इलेक्ट्रोडसाठी तो इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळं त्या डायरियाची सिव्हिरिटी आणि ड्युरेशन कमी होण्यास मदत होते. बरोबर आहे. तर त्यामुळं आता आपण झिंक जे आहे ते ORS सोल्युशन बरोबर देतो. कंटिन्युअस फिडिंग, पेशंटचं जे युजल डाएट आहे ते शुड कंटिन्यू ड्युरिंग डायरिया अँड इन्क्रीज आफ्टरवर्ड. When food is given, sufficient nutrients are usually absorbed to support continue growth and weight gain. आता एक लक्षात घ्या की डायरियाच्या पेशंटला आपण जनरली सांगतो की जसं की पेशंट, काही पेशंट असे असतात की ते डायरियाचे एपिसोड जास्त असल्यामुळं फूड घेणं टाळतात किंवा जेवण करणं टाळतात. तर फिडिंग ही कंटिन्यू राहिली पाहिजे, फिडिंग स्टॉप झाली नाही पाहिजे. ओके. ओके, ते फार महत्वाचं आहे. ओके. तर कंटिन्यू फिडिंग ऑल्सो स्पीड द रिकव्हरी ऑफ नॉर्मल इंटेस्टाइनल फंक्शन इंक्लुडिंग द ॲबिलिटी टू डायजेस्ट अँड ॲब्सॉर्ब व्हेरियस न्यूट्रियंट. In contrast, patients whose food is restricted or diluted lose weight, have diarrhea of longer duration, and recover intestinal function more slowly. ज्या पेशंटला समजा फूड रेस्ट्रिक्ट केलं जातं त्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की जे ते पेशंट आहे त्यांचं वेट कमी होतं, डायरिया जो रिकवर व्हायला पाहिजे ज्या स्पीडमध्ये त्यात होत नाही तो जास्त दिवस राहतो आणि इंटेस्टाइनल फंक्शन पण स्लोली रिकवर होतं. म्हणून आपण पेशंटला कंटिन्यूस फिडिंग ॲडवाइस केलं पाहिजे. मग लहान मुलं असतील तर ब्रेस्ट मिल्क द्यायला पाहिजे किंवा हाफ स्ट्रेंथ बफेलो मिल्क देऊ शकतो. बॉईल पोटॅटो आपण देऊ शकतो पेशंटला. राईस, चिकन सूप, बनाना, सॅगो हे आपण पेशंटला ॲडवाइस करू शकतो. म्हणजे फिडिंग हे डायरिया मध्ये स्टॉप नाही केलं पाहिजे. ओके. चौथा जो रूल आहे की पेशंटला परत कधी घेऊन यायचं. ओके. तर जे केअरटेकर असतात लहान मुलांसाठी महत्वाची गोष्ट ते
मी डिस्कस करत आहे मेनली. तर केअरटेकरनी त्या त्या पेशंटला हेल्थ वर्करकडे परत कधी आणलं पाहिजे, तर जर तो पेशंटमध्ये डायरिया वाढला, प्रमाण वाढलं, खूप जास्त वॉटरी स्टूल झाला, रिपीटेड ओपेटिंग झाली आहे, म्हणजे डिहायड्रेशन मध्ये पेशंट गेला, सम डिहायड्रेशन किंवा सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये, आणि खूप थर्स्टी झाला तो, अ, पाणी किंवा जेवण तो व्यवस्थित घेत नाहीये, फिवर डेव्हलप झाला, ओके, आणि स्टूल मध्ये ब्लड आलं, म्हणजे याचा अर्थ आहे की जो ऑर्गॅनिझम आहे गॅस्ट्रोएंटरायटिसचा तो इन्व्हेजन झालेला आहे म्युकोझल, ओके, त्यावेळेस, आणि पेशंट डज नॉट गेट बेटर इन 3 days, जर 3 दिवसात व्यवस्थित नाही वाटलं तर पेशंटला परत डॉक्टरांकडं त्या केअरटेकरने आणलं पाहिजे. तर हे झालं प्लॅन ए, नो डिहायड्रेशन. तर या प्लॅन ए मध्ये जर आपण समरी पाहिली, आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. समरीचा जर विचार केला तर प्लॅन ए च्या पेशंटला आपण जसं स्टूल लूज स्टूल पास होतं तसं त्यावेळेस लगेच फ्लुइड रिप्लेस केलं पाहिजे. 2 वर्षाच्या खालच्या मुलासाठी किती ml फ्लुइड जरी दिलं पाहिजे आपण? 2 वर्षापेक्षा कमी असेल तर एक लूज स्टूलला 50 ते 100 ml फ्लुइड दिलं 50 पाहिजे. to 100. ओके, आणि 2 ते 10 वर्षाचा बच्चू असेल तर 100 to 200. 100 to 200, आणि ओल्डर चिल्ड्रन किंवा ऍडल्ट असेल तर ते जेवढं फ्लुइड घेऊ शकतात ॲज रिक्वायर्ड. ॲज रिक्वायर्ड आपण required. दिलं पाहिजे. ओके, हे झालं याच्यासाठी ORS सोल्युशन. नाही तर होममेड साठी आपण जो फॉर्म्युला सांगितलाय, 3 ग्रॅम सॉल्ट, 18 ग्रॅम शुगर Sugar. पर 1 लिटर, हे तुम्हाला वायवत विचारू शकता. त्यानंतर झिंक जे आहे ते झिंक विषयी आपण पाहिलेला आहे. झिंक ऍड करण्याचे फायदे तुम्हाला 2 मार्कला विचारलं तर ड्युरेशन ऑफ डायरिया कमी होतं, सिव्हिरिटी ऑफ डायरिया कमी होतं, आणि सबसिक्वेंट अटॅक्स नेक्स्ट टू 3 मंथ मध्ये येण्याचे चान्सेस कमी होतात, कारण हा मायक्रोन्युट्रिएंट आहे. तो सेल ग्रोथ साठी लागतो, इम्युनॉलॉजिकल फंक्शन आपलं स्ट्रॉंग करतो, इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन जे आहे इलेक्ट्रोलाइट आणि वॉटरचं चांगलं करतो, इंटेस्टाइनल फंक्शन लवकर पूर्ववत होतं, त्यामुळं डायरियाचा जो एपिसोड आहे तो लवकर सबसाईड होतो, त्याची सिव्हिरिटी कमी होते, आणि सबसिक्वेंट अटॅकचे चान्सेस पण नेक्स्ट 2 to 3 मंथ मध्ये कमी होता. म्हणून ORS सोल्युशन बरोबर आता झिंक पण आपण देतो, आणि झिंक टॅबलेट पण अवेलेबल आहे, सिरप पण अवेलेबल आहे. ओके, तर आपण लहान मुलं असेल तर त्यामध्ये सिरप आपण यूज करतो. ओके, तर आणि पेशंटला जर व्यवस्थित रिकव्हरी झालेली नाहीये, तो डायरियाचा पेशंट स्नो डिहायड्रेशन मधून जर नेक्स्ट स्टेज मध्ये जाण्याचे चान्सेस वाटत असेल, किंवा हेल्थ केअरटेकरला लक्षात येते डायरिया परत परत जास्त होतोय, फ्लुइड लॉस जास्त होतंय, वॉमिटिंग वाढलेली आहे, पेशंटला फिवर डेव्हलप झालाय, त्यानंतर लूज स्टूल मध्ये ब्लड येतंय, हे जेव्हा Blood दिसून येतं त्यावेळेस पण पेशंटच्या रिलेटिव्हनी लगेच परत पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन येणं गरजेचं आहे. आता दुसरा जो पार्ट आहे प्लॅन बी, हा सम डिहायड्रेशनचे जे पेशंट आहेत, म्हणजे 2 नंबरची स्टेज आहे, त्याच्यासाठी आहे प्लॅन बी, आणि तो काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर प्लॅन बी साठी तुम्हाला 4 तास क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. म्हणजे सम डिहायड्रेशनचे जे पेशंट आहेत त्यांना 4 तास क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तर यामध्ये पण प्लॅन बी मध्ये पण ORS सोल्युशनच आपण देतो, फक्त ते क्लिनिक मध्येच देतो. ओके, ड्युरिंग द 4 hours द केअरटेकर स्लोली गिव्स अ रिकमेंडेड अमाउंट ऑफ ORS सोल्युशन. Okay, if child who has some dehydration needs treatment for other problem, we should start treating the dehydration first, then provide the other treatment. पहिले आपल्याला डिहायड्रेशन कंट्रोल करणं महत्वाचं आहे, आणि मग बाकीचे त्याचे काय प्रॉब्लेम असेल ते आपण ट्रीट करणार आहोत. तर याला प्लॅन बी मध्ये 4 तास क्लिनिक मध्ये पेशंटला आपण ट्रीटमेंट देणार आहोत, याच्यात पण ORS सोल्युशनच देणार आहोत. तर हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे, कारण इझी नाही येतो, आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ही कोणी डिटेलमध्ये तुम्हाला विचारणार नाहीये.
लक्षात आलं? फक्त ही गाईडलाईन्स आहे, तुम्ही हा चार्ट तुमच्या क्लिनिकमध्ये जरी चिपकून दिला तयार करून, तरी तुमच्या लक्षात राहील, समोरच लक्षात येईल की एवढा एवढा असा वेटचा पेशंट आहे किंवा एवढ्या एजचा पेशंट आहे, तर किती फ्लुइड आपण दिलं पाहिजे 4 तासामध्ये. सम डिहायड्रेशनचा पेशंट आहे. ओके. त्यानंतर त्याचा फॉर्म्युला पण आहे. जर हे नसेल माहीत तर आपण फॉर्म्युल्याने पण काढू शकतो. सोपं फॉर्म्युला आहे. तर काय करायचं आहे 4 तासामध्ये, की आपल्याला त्या पेशंटला ORS सोल्युशन द्यायचं आहे. तर अप्रॉक्सिमेट अमाऊंट ऑफ ORS सोल्युशन गिव्हन इन द फर्स्ट 4 अवर्स हे आपण इथं ह्या चार्टवरून पाहणार आहोत. तर एज पेशंटचं माहीत असेल आणि वेट माहीत असेल तर आपण किती ml फ्लुइड द्यायचं ते आपण डिसाईड करू शकतो. तर लेस दॅन 4 मंथ असेल किंवा वेट लेस दॅन 5 kg असेल आणि सम डिहायड्रेशनचा पेशंट आहे, तर पहिल्या 4 तासात 200 ते 400 ml फ्लुइड गेलं पाहिजे. 4 ते 11 मंथ चा बेबी आहे आणि वेट समजा वेट 5 आणि किंवा वेट 5 आणि 7.9 च्या मधला आहे, तर 400 ते 600 ml फ्लुइड गेलं पाहिजे. 12 टू 23 मंथचा बेबी असेल आणि 8 टू 10.9 kg च्या मधलं वेट आहे, तर 600 ते 800 ml फ्लुइड 4 तासात गेलं पाहिजे. 2 ते 4 वयोगटासाठी किंवा वेट 11 ते 15.9 kg साठी 800 ते 1200 ml फ्लुइड हे गेलं पाहिजे 4 तासात. 5 ते 14 वर्षासाठी किंवा वेटचा विचार केला तर 16 ते 29.9 kg वेटच्या दरम्यान वेट असेल, तर त्यावेळेस 1200 ते 2200 ml फ्लुइड 4 तासात गेलं पाहिजे. आणि 15 वर्षापेक्षा जास्त वय असेल आणि वेट 30 पेक्षा जास्त असेल तर 2200 ते 4000 ml ORS सोल्युशन दिलं गेलं पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये वेट नुसार आपण ते ml डिसाईड केलं पाहिजे. वेट जर माहित नसेल त्यावेळेस आपण पेशंटचा एजचा विचार केला जातो. म्हणजे एज आणि वेट मध्ये प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे आपण? पेशंटच्या वेटला. वेटनुसार आपण डिसाईड केलं पाहिजे की किती ml फ्लुइड गेलं पाहिजे. लक्षात आलं? ओके. तर हे 4 तासासाठी जे फ्लुइड आहे ते दिलेलं आहे. आता समजा आपल्याला हा चार्ट नाही आपल्याकडं, तर आपण एक फॉर्म्युला पाहणार आहोत की 4 तासामध्ये किती ORS सोल्युशन आपण दिलं पाहिजे. तर पेशंटचं जे वेट आहे kg मध्ये, त्याला 75 ने मल्टिप्लाय करायचं. ओके. हा एक सोपा फॉर्म्युला आहे की पहिल्या 4 तासात किती फ्लुइड द्यायचं. मल्टिप्लाइंग द पेशंट्स वेट एक्सप्रेस इन kg बाय मल्टिप्लाय बाय 75. पेशंटचं वेट kg मध्ये मल्टिप्लाय बाय 75. ओके. समजा पेशंटचं वेट 4 kg आहे, तर आपल्याला किती ml फ्लुइड द्यावं लागेल? 4 into 75. ओके. वेट इन kg मल्टिप्लाय बाय 75. जेवढं वेट आहे पेशंटचं त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 300 ml, sir. 300 ml येईल सर. 300 ml फ्लुइड पहिल्या 4 तासात ORS सोल्युशन त्याला गेलंच पाहिजे. लक्षात आलं? तर हे सम डिहायड्रेशनच्या पेशंटमध्ये, म्हणजे सम डिहायड्रेशनच्या पेशंटला पण आपण ORS सोल्युशन दिलं पाहिजे ऍज पर गाईडलाईन्स. IV फ्लुइड आपण इथं मेन्शन केलेलं नाही पहा. IV फ्लुइड हे सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटमध्येच आपण देतो ऍज पर गाईडलाईन्स. ओके. If a child wants more than the estimated amount of ORS solution and there are no sign of overhydration, give more. म्हणजे चाइल्डला जर जास्त डिमांड केली आपण जी कॅल्क्युलेटेड अमाऊंट पेक्षा आणि साइन ऑफ ओव्हरहायड्रेशन नसतील तर आपण एक्स्ट्रा फ्लुइड पण त्याला देऊ शकतो, त्याला जेवढं लागतंय. ओके. आणि मदरला एनकरेज करायला पाहिजे की लहान बेबी असेल तर ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू करायला पाहिजे त्या चाइल्डमध्ये. ओके. 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 आता हे थोडं डिटेलमध्ये आहे. त्यामध्ये आपण न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशनच वापरतो आहोत. तर हा पॉईंट लक्षात नाही ठेवला तरी चालेल. काय पॉईंट आहे की जर 6 महिन्याच्या पेक्षा कमी वयाचं बेबी असेल आणि त्याला आपण ब्रेस्ट फिडिंग द्या म्हणतोय, बरोबर आहे. समजा ते बेबीमध्ये ब्रेस्ट फीड नाही देते, तर अशा वेळेस काय करायचं की जर if we are using old WHO ORS solution containing 90 millimole per liter sodium
ऑल्सो गिव्ह 100 to 200 ml क्लीन वॉटर ड्युरिंग दिस पिरियड. जर ब्रेस्ट फिडिंग नाही देते तर 100 ते 200 ml फ्लुइड आपण क्लीन वॉटर दिलं पाहिजे जर आपण ओल्ड फॉर्म्युला ORS सोल्युशन यूज करत असेल. पण न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन जर यूज करत असेल तर त्यामध्ये ऑलरेडी आपण लो ऑस्मोलॅरिटी ORS सोल्युशन यूज करतो आहे, सोडियम 75 मिलीमोल पर लिटर. सो एक्स्ट्रा फ्लुइड जे आहे 100 to 200 ml क्लीन वॉटर गरज नाही आहे. ठीक आहे. ओके. इडिमॅटस आयलिड्स आर द साइन ऑफ ओव्हर हायड्रेशन. म्हणजे तुम्ही हे देताना हे पण चेक केलं पाहिजे की पेशंटला पेरी ऑर्बिटल इडिमा आहे का, आयलिड्स पफी आहेत का त्याचे, ते साइन्स ऑफ ओव्हर हायड्रेशन आहे. आणि जर ते तुम्हाला दिसून आलं की इडिमॅटस आयलिड्स आहे त्यावेळेस आपल्याला ORS सोल्युशन स्टॉप केलं पाहिजे. ओके. परंतु ब्रेस्ट मिल्क किंवा प्लेन वॉटर आपण देऊ शकतो, फूड देऊ शकतो. ओके. यांना इडिमॅटस आयलिड झालं म्हणून डायुरेटिक द्यायचे नाही. त्यानंतर इडिमा सबसाईड होऊ द्यायचा आणि परत ORS सोल्युशन आपण स्टार्ट करायचं किंवा होम फ्लुइड जे आपण देत असतो ते देऊ शकतो अकॉर्डिंग टू द ट्रीटमेंट प्लॅन ए. ओके. म्हणजे इडिमा आल्यानंतर आपण प्लॅन बी स्टॉप करायचा, ब्रेस्ट मिल्क किंवा प्लेन वॉटर जसं पेस्ट देतो ते किंवा फूड ते कंटिन्यू करायचं, परंतु याच्यात डायुरेटिक द्यायचं नाही. इडिमा सबसाईड होईपर्यंत वाट पाहायची आणि इडिमा सबसाईड झाल्यावर आपण ORS सोल्युशन किंवा होममेड फ्लुइड पेशंटला प्लॅन ए प्रमाणे द्यायचं नंतर. लक्षात आलं? ओके. 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 आता हे पण गोष्टी काही महत्वाच्या नाहीये. ओके. याच्यामध्ये फक्त महत्वाच्या गोष्टी जे आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत की ORS सोल्युशन कसं प्रिपेअर करायचं ते पेशंटला तुम्ही ऍडवाइस केलं पाहिजे. व्हायवा तुम्हाला विचारू शकतात. तर रेडी टू यूज जे असतं त्याला काही गरज नसते किंवा सॅचेट जर अवेलेबल आहे ते 1 लिटर पाण्यात ते विरघळून आपण देतो. ओके. सॅचेट 1 लिटर साठी 1 लिटरचं यूज केलं पाहिजे, 250 साठी 250चं यूज केलं पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे दोन्ही प्रकारचे सॅचेट अवेलेबल आहे. ओके. आणि आपण ते क्लीन स्पून किंवा कपनीच ते फ्लुइड हे दिलं पाहिजे सोल्युशन. फिडिंग बॉटल्स आपण अवॉइड केलेलं पाहिजे. ओके. ओके. जे बेबी आहे त्यांना आपण ड्रॉपर किंवा सिरिंज विदाउट निडल बी यूज करू शकतो टू पुट स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्युशन इन द माउथ. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये माहित आहे. ओके. ओके. चिल्ड्रन अंडर 2 years असतील they should offered a teaspoon every 1 to 2 minutes. 1 ते 2 मिनिटाला 1 टीस्पून आपण त्याला द्यायचं. ओल्डर चिल्ड्रन किंवा ऍडल्ट मे टेक फ्रिक्वेंट सिप्स डायरेक्टली फ्रॉम द कप. ते डायरेक्ट कप मधून आपण त्यांना देऊ शकतो. पण ते 2 वर्षाच्या आतले बेबी आहेत त्यांना आपण चमच्याने फीड करणार आणि 1 ते 2 मिनिटाला 1 चम्मच आपण फ्लुइड दिलं पाहिजे. आता वॉमिटिंग झालं ड्युरिंग ORS सोल्युशन ऍडमिनिस्ट्रेशन तर काय केलं पाहिजे? तर वॉमिटिंग ऑफन ऑकर्स ड्युरिंग द फर्स्ट 1 to 2 hours ऑफ द ट्रीटमेंट, especially when children drink the solution too quickly. After 1 to 2 hours vomiting usually stop. जनरली 1 ते 2 तास तास जे आहे सुरुवातीचे त्यात वॉमिटिंग येते आणि जनरली आपण जेव्हा सोल्युशन फास्ट देतो त्यावेळेस दिसून येतं आणि 1 ते 2 तासानंतर वॉमिटिंग ही युजली स्टॉप होते. तर ज्यावेळेस वॉमिटिंग होते त्यावेळेस आपण पेशंटला रिलेटिव्हला सांगायचं की 5 ते 10 मिनिटात थांबा. ओके. आणि त्यानंतर परत 5 ते 10 मिनिटांनी ORS सोल्युशन द्यायचं स्टार्ट करायचं. पण परत देताना अजून स्लो करायची, जे स्पीड आहे तो कमी करायचा. म्हणजे आपण 1 ते 2 मिनिटात 1 टीस्पून देत होतो तर आता 2 ते 3 मिनिटात 1 टीस्पून द्यायला सांगायचा. ओके. तर वॉमिटिंग झाल्यानंतर काय केलं आपण ते पाहिलं. आता 4 तास झालेले आहे, जे रिक्वायर्ड कॅल्क्युलेट केलेलं फ्लुइड दिलेलं आहे. 4 तासानंतर काय करायचं? तर 4 तासानंतर परत पेशंटचं डिहायड्रेशन स्टॅटस पाहायचं. म्हणजे तो सम डिहायड्रेशन स्टेट मध्ये होता. 4 तास आपण त्याला ओरल फ्लुइड दिलेलं आहे ORS आणि 4 तासानंतर पेशंटचं डिहायड्रेशन स्टॅटस कोणतं आहे. म्हणजे तो त्या स्टेज मध्ये आहे का, नो डिहायड्रेशन स्टेज मध्ये गेला का, सिव्हिअर डिहायड्रेशन स्टेज मध्ये गेला, हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे 4 तास फ्लुइड ORS
जे आहे ते दिल्यानंतर पेशंटचं डिहायड्रेशन स्टॅटस परत चेक करायचं. मग तो 3 पैकी कोणत्या तरी एका ग्रुपमध्ये क्लासिफाय केला पाहिजे आपण. ठीक आहे. इफ द साइन्स आर गॉन, पुट द पेशंट ऑन ए प्लॅन ए फॉर होम ट्रीटमेंट. म्हणजे सम डिहायड्रेशनचा पेशंट इम्प्रूव्ह झाला 4 तासानंतर, मग त्याला आपण प्लॅन ए स्टार्ट करायचं. ओके, होम ट्रीटमेंट त्याला. इफ देर इज स्टील सम डिहायड्रेशन, परत आपण जर डिहायड्रेशन स्टॅटस पाहिलं आणि पेशंट त्या स्टेजमध्ये आहे सम डिहायड्रेशनचा, मग आपल्याला परत जे 4 तासाचा प्लॅन दिलेला होता तो परत रिपीट करणं गरजेचं आहे. म्हणजे रिपीट प्लॅन बी अगेन. बरोबर आहे, झालं. पण जर पेशंट सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये गेलेला असेल, हे ट्रीटमेंट देऊन पण, मग सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला आपल्याला मग प्लॅन सी चालू करायचा आहे. म्हणजे सम डिहायड्रेशनचा पेशंट इम्प्रूव्ह झाला तर त्याला प्लॅन ए द्या. म्हणजे होममेड सॉरी त्याला होम ट्रीटमेंट देऊ शकतो. ओआरएस सोल्युशन तो घरी घेऊ शकतो. जसं स्टूल लॉस होतं, चा एपिसोड होतो, तसं तेवढं फ्लुइड आपण द्यायचं रिप्लेसमेंट म्हणून, किंवा होममेड सोल्युशन देऊ शकतो. जर सम डिहायड्रेशनच्या पेशंटची स्टेट जशी आहे तशीच राहिली तर आपण प्लॅन बी रिपीट करतो. जर सम डिहायड्रेशनचा पेशंट सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये कन्वर्ट झाला तर त्याला प्लॅन सी, आपण जो आपण पाहिलेला नाही तो स्टार्ट करणं गरजेचं असतं. तर लक्षात आलं ह्या 3 गोष्टी. 4 तासानंतर काय करायचं आहे. हो सर. म्हणजे प्लॅन बी मध्ये सम डिहायड्रेशनच्या पेशंटला आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देणार आहोत आणि किती फ्लुइड देणार आहोत, पेशंटचं जे वेट आहे त्याला मल्टिप्लाय किती करायचं, 75. 75. हा, ऍटलीस्ट तेवढं जरी माहित झालं बोध मोर दॅन इनफ आहे. तो चार्ट काही आपल्याला पाठ करणं शक्य नाहीये किंवा ते एक्सपेक्टेड पण नाही तुमच्याकडे. फक्त तो चार्ट तुम्हाला सर तुमच्या ओपीडी मध्ये लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता, आपल्याला लगेच पाहून लक्षात येतं. किंवा सिम्पल 75 मल्टिप्लाय वेट इन केजी. ओके, तेवढं फ्लुइड 4 तासात द्यायचं. 4 तासानंतर डिहायड्रेशनची स्टॅटस पाहायचं कोणते आहे, त्याच्यानुसार प्लॅन ए बी सी परत आपण रिपीट करू शकतो, म्हणजे चेंज करू शकतो. बरोबर आहे, ठीक आहे. आता प्लॅन सी म्हणजे सिव्हिअर डिहायड्रेशनचे जे पेशंट आहे त्यांना आपण प्लॅन सी देतो. बरोबर आहे, ओके. आता जे सिव्हिअरली डिहायड्रेटेड चिल्ड्रन आहेत, यंग इन्फंट्स असतात, नीड टू हॅव वॉटर अँड सॉल्ट क्विकली रिप्लेस. प्लॅन सी रिक्वायर्ड रॅपिड हायड्रेशन युजिंग IV फ्लुइड्स और अ नेझोगॅस्ट्रिक ट्यूब. आपण IV फ्लुइड देऊ शकतो किंवा नेझोगॅस्ट्रिक ट्यूबनी पण फ्लुइड देऊ शकतो. तर यामध्ये इट इज इम्पॉर्टंट टू नो दॅट रिहायड्रेशन थेरपी युजिंग IV फ्लुइड्स और युजिंग ए नेझोगॅस्ट्रिक ट्यूब इज रिकमेंडेड ओनली फॉर चिल्ड्रन हु हॅव सिव्हिअर डिहायड्रेशन. जे पेशंट ज्यांच्यामध्ये 10% पेक्षा जास्त बॉडी वेटच्या फ्लुइड लॉस झालेला आहे, त्या पेशंटमध्ये सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटमध्ये आपण IV फ्लुइड रिकमेंड करतो. म्हणजे आपण काय करतो की डायरिया झालेल्या पेशंटला कॅटेगराईज करणं महत्वाचं आहे आणि सिव्हिअर डिहायड्रेशन असेल तरच IV फ्लुइड आपण यूज करतो किंवा ओरली द्यायचं असेल तर नेझोगॅस्ट्रिक ट्यूबनी रिकमेंड करतो. लक्षात आलं. नो डिहायड्रेशन किंवा सम डिहायड्रेशनच्या पेशंटला IV फ्लुइड रिकमेंड केलेला आहे का गाईडलाईन नुसार? नाही. नाही. ओके, लक्षात राहिले. ओके, हो सर. ओके. ओके, आता IV फ्लुइड साठी काही गाईडलाईन्स आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर हा चार्ट पण तुम्हाला मी सांगेल की आता पाठ करणं लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे, फक्त कसं देतो आपण ते पाहणार आहोत. So guidelines for intravenous treatment for children and adult with severe dehydration. So start IV fluids immediately. आपण सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला IV फ्लुइड स्टार्ट करा. इफ पेशंट कॅन ड्रिंक गिव्ह ORS बाय माउथ अंटिल ड्रिप इज सेटअप. म्हणजे ड्रिप लावूस तर त्याला आपण ORS जर घेत असेल तर स्टार्ट करून द्यायचं आणि मग IV ड्रिप इंट्राकॅथ वगैरे लावला, IV ड्रिप स्टार्ट झाली त्यावेळेस मग आपण मग IV फ्लुइड वर शिफ्ट करतो. आणि आपण जे सोल्युशन देणार आहोत ते तुम्हाला मी डिस्कस केलेलं आहे, RL. बरोबर, रिंगल लॅक्टेट. किती ml पर kg फ्लुइड आपण देतो? 100 ml. 100 to 150, 100 to 150, and as per dehydration status. ओके, सो 100 ml पर kg.
एका जी. kg साठी 100 ml फ्लुइड आपण म्हणतोय. बरोबर आहे? ओके. बरोबर आहे? ओके. ठीक आहे. तर हे पेशंटचे एज नुसार काय आहे, तर इन्फंट बिलो 1 इयर जो आहे, अंडर 12 मंथ आणि ओल्डर चिल्ड्रन असे 2 ग्रुप केलेले आहेत. तर 100 ml पर kg. ओके. ओके. ठीक आहे. तर त्यातलं 30 ml पर kg जे आहे ते एका तासात गेलं पाहिजे. किती तासात? एका तासात. आणि राहिलेले 70 ml पर kg आहे ते किती तासात गेलं पाहिजे? नेक्स्ट 5 अवर्स मध्ये. हे इन्फंट लेस दॅन 12 मंथ्स ओल्ड जे आहेत त्यांच्यामध्ये आपण डिस्कस करतोय. बरोबर आहे? बरोबर आहे? ओके. ओके. समजा आता आपण इन्फंट आहे, 12 मंथच्या आत त्याचं वेट वय आहे आणि समजा तो 3 kg चा आहे, तर पहिल्या तासात किती ml फ्लुइड गेलं पाहिजे? एका तासात पहिल्या 30 ml पर kg. 90 ml जाईल. 90 ml. 90 ml. आणि नंतरच्या 5 तासात 70 ml पर kg. म्हणजे 100 ml पर kg 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेत. एक पहिल्यांदा फास्ट द्यायचंय ते 30 ml पर kg द्यायचं आणि राहिलेले 70 ml जे आहे पर kg ते नेक्स्ट 5 तासात इथं देतो. बरोबर आहे? मग 5 तासात आपण 3 kg चा बेबी असेल तर किती ml देणार? 210. 210 ml. बरोबर आहे? त्यानुसार आपण IV ड्रिप सेट करणार. म्हणजे टोटल हे 6 आवर्स मध्ये आपण कंप्लीट करून टाकणार. इन्फंट्स लेस दॅन 12 मंथ. 300. ओके. ठीक आहे. ओके. आता ओल्डर बेबी आहे. ओके. मोर दॅन 12 मंथचा. बरोबर आहे? सपोज 6 kg च बेबी आहे. बरोबर आहे? तर फर्स्ट आपल्याला 30 ml पर kg फास्ट द्यायचं आहे, नंतर 70 ml पर kg स्लो द्यायचं आहे. तर 30 ml पर kg म्हणजे किती देणार आपण 6 kg साठी? मग 180 ml. 180 ml. 180. 180 आणि हे आपल्याला द्यायचं आहे. तर हे बिलो 1 इयर मध्ये जसं देत होतो 1 तासात तसं ही इथं द्यायचं आहे फास्ट, पण आपण अजून फास्ट देतो. इथं अर्ध्या तासातच कंप्लीट करायचं आहे आपल्याला. किती तासात? अर्ध्या तासात. Half hour. आणि 70 ml पर kg जे इन्फंट बिलो 12 मंथ मध्ये आपण 5 तासात देत होतो ते इथं 1 वर्षापेक्षा जास्त वयाचे बेबी त्यांना 2.5 तासातच देणार आहोत. आणि 6 kg चा बेबी असेल तर आपल्याला किती द्यावं लागेल? 420 420 ml. 70 into 6. ओके. 420. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात काय आहे, तुम्हाला बाकी गोष्टी लक्षात नाही आल्या तर काय लक्षात घ्यायचंय, पहिल्या एका किंवा अर्ध्या तासात आपण काय करणार आहोत, तर पेशंटचं वेट जेवढं आहे त्या वेट नुसार आपण देणार आहे 30 ml पर kg. जर बेबी 1 वर्षाच्या आत असेल तर 1 तासात हे फास्ट फ्लुइड रिप्लेस करणार आहोत. एकापेक्षा जास्त वर्षाचा असेल तर ते आपण 30 मिनिटात आपण ते फ्लुइड ऍडमिनिस्टर्ड करणार आहोत. ओके. किती? 30 ml पर kg. पेशंटचं वेट किती आहे ते आपल्याला पाहिलं की आपल्याला 30 ml इंटू kg केलं की 1 वर्षाच्या आत असेल तर एका तासात द्या. 1 वर्षापेक्षा जास्त मोठा असेल तर किती तासात द्या? अर्ध्या तासात. अर्ध्या तासात. त्यानंतर 70 ml पर kg आपल्याला नंतर द्यायचं आहे. मग 70 ml पर kg आहे तर आपल्याला वेट पेशंटचं माहित असेल तर 70 ml पर kg त्याच्यावरून किती द्यायचं ते कॅल्क्युलेट करायचं. बेबी जर 1 वर्षाच्या आतचा असेल तर आपण 5 तासात देणार, पण 1 वर्षापेक्षा जास्त मोठा बेबी असेल ओल्डर तर ते आपण 2.5 तासात देणार. लक्षात आलं? हम्म. लक्षात आलं? ओके. हो सर. तर हे सिव्हिअर डिहायड्रेशनचं ट्रीटमेंट ही गाईडलाईन्स जे WHO ने रिकमेंड केलेलं आहे त्यानुसारचं आहे. ओके. WHO गाईडलाईन्स फॉर IV ट्रीटमेंट ऑफ चिल्ड्रन अँड अडल्ट विथ सिव्हिअर डे. आता क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये गाईडलाईन नुसार देता का विदाउट गाईडलाईन्स आपलं ट्रीटमेंट देता तुम्ही? सर क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये along with these guidelines we have to check the dehydration status, frequency of the stools, consistency of the stools. Accordingly we have to adjust the fluids. ओके. ठीक आहे.
तर चालेल क्लिनिकल. आता क्लिनिकल ज्या गाईडलाईन्स, आता ह्या गाईडलाईन्स WHO ने दिलेल्या आहेत, तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ऍटलिस्ट आपल्याला हे पॉइंट्स मेन्शन करणं गरजेचं आहे. क्लिनिकल सिनेरिओ वेगळाही राहू शकतो. 100 ml पर kg नेच देतो सर. 100 ml पर केजी, पण असं डिवाइड kg. करता का याच्यामध्ये एका तासात इतकं थोडं ऍक्युरेट Yes, फक्त sir. एका तासात Divide फास्ट देतो. डिवाइड करूनच देतो. ओके ओके, म्हणजे पहिले इनिशियली फास्ट देऊन इनिशियल Yes. 30 ml नंतर पर थोडं केजी स्लो द्यायचं. ओके ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके ओके. आता जे महत्वाचा पॉइंट जो आहे की हे जे आपण 30 ml पर केजी फ्लुइड देणार आहोत, हे 1 वर्षापेक्षा कमी बेबी असेल तर 1 तासात, आणि 1 पेक्षा जास्त वयाचा असेल तर अर्ध्या तासात देणार. पण अर्ध्या तास, 1 तास किंवा अर्ध्या तास झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की रेडियल पल्स चेक करायची असेल, आणि जर रेडियल पल्स परत वीक असेल, वीक ओके, किंवा नॉन डिटेक्टेबल असेल, तर जे इनिशियली फ्लुइड फास्ट दिलेलं आहे ते परत आपल्याला रिपीट करणं गरजेचं आहे. म्हणजे सरांनी सांगितलं डिहायड्रेशन स्टॅटस जे आहे ते आपण चेक करतो, तर ते अर्ध्या तासाने जे 30 ml पर केजी फ्लुइड ऍडमिनिस्टर केल्यानंतर 1 किंवा अर्ध्या तास जे आहे ते त्यानंतर चेक करणं गरजेचं आहे. 1 वर्षापेक्षा कमी बेबी असेल तर 1 तासाने चेक करा. 1 वर्षापेक्षा जास्त बेबी आहे तर अर्ध्या तासात फ्लुइड ऍडमिनिस्टर करणार आहोत आपण 30 ml पर केजी. ते दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रेडियल पल्स चेक करायची आहे. ती जर वीक असेल, नॉन डिटेक्टेबल असेल, तर आपल्याला हे जे 30 ml पर केजी फ्लुइड दिलेलं आहे ते काय करायचं आहे, रिपीट करायचं आहे. रिपीट करावं लागेल. रिपीट करावं लागेल. बरोबर आहे, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे अर्ध्या किंवा 1 तासाने आपल्याला परत डिहायड्रेशन स्टॅटस कसं आहे ते रेडियल पल्स वरून कळेल, आणि रेडियल पल्स वीक किंवा नॉन डिटेक्टेबल असेल तर जे 30 ml पर केजी फ्लुइड आपण दिलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, रिपीट करायचं आहे सेम वेने. लक्षात आलं? हो सर. ओके. रिंगल सोल्युशन अवेलेबल नसेल तर आपण नॉर्मल सलाईन यूज करू शकतो. 5% डेक्स्ट्रोज ऑन इट्स ओन इज नॉट इफेक्टिव्ह अँड शुड नॉट बी यूज. तर आपण रिंगर लॅक्टेट किंवा नॉर्मल सलाईन ॲज पर गाईडलाईन्स मेन्शन केलेला आहे. 5% डेक्स्ट्रोज जनरली अवॉइड केलं पाहिजे. ओके. आता हे सगळे डिटेलमध्ये आपण डिस्कस केलं, इतक्या सर्व गोष्टी बुक्समध्ये नाही, ते फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू मी ते ऍड केल्यात आपलं डिस्कशन पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि काही गोष्टी तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ऑलरेडी करत आहात तर तुम्हाला ते कोरिलेट करणं सोपं होईल, आणि त्यात अजून आपल्याला काही गोष्टी क्लॅरिफाय होतील. इन ॲडिशन जे ट्रीटमेंट सांगितलेली आहे ते आपण तर पाहिलेले आहेत सिव्हिअर डिहायड्रेशनची. इन ॲडिशन all children should start to receive some ORS solution about 5 ml per kg per hour when they can drink without difficulty, which is usually within 3 to 4 hours for infants or 1 to 2 hours for older patients. This provide additional base and potassium which may not be adequately supplied by IV fluid. तर सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला आपण IV फ्लुइड ट्रीटमेंट देत आहोत, तर ती देत असताना पेशंट जेव्हा ओरली फ्लुइड घेऊ शकत असेल विदाउट डिफिकल्टी, त्यावेळेस लगेच आपण काय स्टार्ट केलं पाहिजे, ORS सोल्युशन स्टार्ट केलेला पाहिजे. आणि ORS सोल्युशन कसं स्टार्ट करायचं ते पण मेन्शन केलेलं आहे पहा. So all children should start to receive some ORS solution about 5 ml per kg per hour. 5 ml per kg per hour. तर जसं पेशंट ओरली फ्लुइड घ्यायला चालू करतील त्यावेळेस आपल्याला, किंवा ओरली पेशंट घेऊ शकत असेल, पाणी पिऊ शकत असेल, तर आपल्याला 5 ml पर केजी पर आवर ORS सोल्युशन स्टार्ट करणं गरजेचं आहे. हे जनरली जर इन्फंट असेल तर 3 ते 4 तासात ही स्टेज येऊन जाते. 3 ते 4 तासांनी पेशंट ओरली व्यवस्थित घेऊ शकतो, तर 3 ते 4 तासांनी आपल्याला ते 5 ml पर केजी पर आवर फ्लुइड स्टार्ट करणं गरजेचं आहे. आणि 1 वर्षापेक्षा जास्त मोठा बेबी असेल तर 1 ते 2 तासामध्ये तो ओरली फ्लुइड घेण्याच्या स्टेजला येऊन जातो. त्यामुळे 1 ते 2 तासाने आपण ORS सोल्युशन स्टार्ट करणं गरजेचं आहे. तर यामागचा उद्देश काय आहे, तर दिस प्रोव्हाइड
additional base and potassium which may not be adequately supplied by the IV fluid. IV fluid मध्ये जे कमतरता किंवा आपण म्हणू शकतो की सफिशियंट अमाऊंट पोटॅशियम किंवा ऍडिशनल बेस नसतं ते ORS सोल्युशन थ्रू आपण देऊ शकतो. तर IV फ्लुइड बरोबर पेशंट ओरलीच जर घेत असेल 1-2 तासांनी किंवा 3 ते 4 तासांनी तर आपल्याला ORS सोल्युशन स्टार्ट करणं गरजेचं आहे. आणि डोस काय आहे 5 ml पर kg पर आवर. क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये फॉलो होतं का हे? येस सर. नाही होत sir. ओके, होतं. देतात सर पण एवढे नाही. येस. ORS सोल्युशन कडे कोणी लक्षच देत नाही. बहुतेक नाही, पहिले IV फ्लुइड कडेच आपण लक्ष देतो कारण आपल्याला असं वाटतं सर. की IV फ्लुइड स्टार्ट केलेलं आहे तर मग ORS ची काही गरज नाही. पण पेशंट स्वतःच हुशार झालेत सर, आता ते येतानाच घेऊन येतात. नाही घेऊन येतात, पण आपण जेव्हा IV फ्लुइड स्टार्ट करतो ते पण नाही घेत. त्यानंतर बरोबर म्हणतो. पेशंटने घेणं गरजेचं आहे. जरी पेशंटकडे असेल तर आता ह्या गाईडलाईन नुसार असं आहे की पेशंट जरी आपण IV फ्लुइड स्टार्ट केलं, सिव्हिअर डिहायड्रेशनचा पेशंट आहे आणि पेशंट इम्प्रूव्ह झाला, बरोबर आहे, त्याला आता तो ओरली घेतोय, त्याच्यात वॉमिटिंग नाहीये, काहीच नाही, बाकी सगळं ओके आहे आणि पेशंट आता ओरली फ्लुइड घेऊ शकतोय, तर त्यावेळेस आपण 5 ml पर kg पर आवर ORS सोल्युशन स्टार्ट करणं गरजेचं आहे. जनरली ORS हे म्हणजे मला असं वाटतं की IV फ्लुइड स्टार्ट केलं तर जोपर्यंत IV फ्लुइड आहे तोपर्यंत ORS कोणी देत नाही. जेव्हा IV फ्लुइड बंद करतो त्यावेळेस ORS वर शिफ्ट करतो. असं दोन्ही ओव्हरलॅप नसतो मोस्टली खूप ठिकाणी, असं मी पाहिलं आहे. आता क्लिनिकल सिनेरिओ किंवा क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये प्रत्येकाचे ट्रीटमेंट प्लॅन हे वेगळे असतात. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपल्याला IV रिहायड्रेशन थेरपी जी देतो त्याची मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. तर पेशंट शुड बी रिअसेस एव्हरी 15 to 30 मिनिट अंटिल अ स्ट्रॉंग रेडियल पल्स इज प्रेझेंट. म्हणजे 15 ते 30 मिनिटाला डिहायड्रेशनचं स्टॅटस जे आहे ते आपण पाहिलं पाहिजे. जी IV फ्लुइड आपण देतोय, रिहायड्रेशन थेरपी देतो त्यामुळं किती इम्प्रूव्हमेंट होती ते आपण रेडियल प्लस एव्हरी 15 to 30 मिनिट्सला चेक करणं गरजेचं आहे. अँड देअर आफ्टर दे शुड बी रिअसेस ॲट लिस्ट एव्हरी आवर. जेव्हा रेडियल पल्स चांगली होते त्यानंतर जेव्हा व्यवस्थित पाल्पेट होते त्यानंतर एव्हरी आवर तरी आपण पेशंटचं रेडियल पल्स चेक करून हायड्रेशन स्टॅटस कसं आहे ते पाहिलं पाहिजे. ओके ओके. तर जर नसेल होत तर आपल्याला IV ड्रिप अजून रॅपिडली देणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ओके. आता जे आपण अमाऊंट डिसाईड केली होती ती आपण ऍडमिनिस्ट्रेट केली. समजा 1 तासापेक्षा कमी वयाचा 1 वर्षापेक्षा कमी वयाचा बेबी असेल तर टोटल किती तास लागेल IV फ्लुइड द्यायला? 30 ml पर kg द्यायला 1 तास आणि 70 ml पर kg द्यायला किती तास? टोटल तास. 6 तास. टोटल 6 तास लागेल. आणि 1 वर्षापेक्षा जास्त वयाचा बेबी असेल तर टोटल किती तास लागतील? अर्धा तास पहिले, नंतर 2.5 तास, 3 3 तास. तास. 3 3 आणि 6 तासांनी आपलं जो अमाऊंट डिसाईड केली तेवढी आपण पूर्ण दिलेली असेल. आणि त्यानंतर मग पेशंटचा हायड्रेशन स्टॅटस आपण पाहायचं आणि त्यानुसार तो पेशंट कोणत्या स्टेटमध्ये आहे, म्हणजे तो इम्प्रूव्ह झालाय का, नो डिहायड्रेशन स्टेटमध्ये गेलाय का, सम डिहायड्रेशन स्टेटमध्ये गेलाय का, सिव्हिअर डिहायड्रेशनच्या स्टेटमध्ये आहे, ते आपण 3 आणि 6 तासानंतर चेक करणं गरजेचं आहे. ओके, बरोबर आहे. समजा तो सिव्हिअर डिहायड्रेशनच्या स्टेटमध्ये असेल, ओके, तर आपल्याला प्लॅन सी परत काय करावं लागेल? सर या प्लॅन मध्ये आपल्याला पीडियाट्रिक केसेस मध्ये युरिनवर पण लक्ष ठेवावं लागेल. युरिनवर लक्ष वॉच ठेवावंच फॉर लागेल युरिन ना. आउटपुट ऑल्सो. पण ते सायन्स ऑफ डिहायड्रेशन मध्ये आपण चेक करणार आहोत ना, किती आउटपुट आहे, काय आहे, त्या पण गोष्टी पाहणार आहोत ना आपण. म्हणजे सायन्स ऑफ डिहायड्रेशन जे आहे ते तर त्याचं युरिन आउटपुट इम्प्रूव्ह नाहीच झालेलं आहे किंवा त्याची रेडियल पल्स तेवढी स्ट्रॉंग नाही आहे, तर ते सिव्हिअर डिहायड्रेशनचे जे केस हे आहे किंवा जे आपण स्किन टर्गर पाहतो ते आहे, तर ते सायन्स ऑफ सिव्हिअर म्हणजे डिहायड्रेशन स्टेटस काय आहे पेशंटचा
ते पाहून परत ट्रीटमेंट प्लॅन डिसाईड करायचा. समजा सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला एवढी ट्रीटमेंट देऊन पण तो सिव्हिअर डिहायड्रेशनच्या स्टेटस मध्येच असेल तर आपल्याला प्लॅन सी परत रिपीट करणं गरजेचं आहे. ओके. तर जनरली हे म्हणजे ही आय व्ही फ्लुइड दिल्यानंतर पेशंटमध्ये 3 आणि 6 तासांनी इम्प्रूव्हमेंट होतेच. हे सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला ट्रीटमेंट देऊन परत तो सिव्हिअर डिहायड्रेशनच्या स्टेट मध्ये असण्याचे चान्सेस फार कमी आहे. ते जनरली कधी असतं की जे वॉटरी स्टूल जे आहे ते खूप जास्त आहे. रिहायड्रेशन थेरपी देताना पण लार्ज फ्लुइड लॉस झालेला आहे स्टूलच्या माध्यमातून. त्यावेळेस सिव्हिअर डिहायड्रेशनचा पेशंट ट्रीटमेंट देऊन पण त्या स्टेटमध्ये राहतो, तर आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन सी परत रिपीट करणं गरजेचं आहे. ओके. आता पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, परंतु काही डिहायड्रेशन काही प्रमाणात स्टील आहे, म्हणजे पेशंट सम डिहायड्रेशन स्टेटमध्ये गेलाय, त्याला आपण कोणता प्लॅन करायचा मग? प्लॅन बी. प्लॅन बी मध्ये आपण काय करणार? 4 hours administration of fluid. ORS कसं किती बरोबर. तासात देणार? 4 तास. 5 4 ml तास. 5 ml पर kg. नाही, 5 ml पर केजी नाही. जर सम डिहायड्रेशनचा पेशंट असेल तर आपण त्याला प्लॅन बी जो आहे तो देणार आहोत. प्लॅन बी काय होतं की त्याच्या वेट नुसार त्याला 4 hours 75 in house 4 treatment. 75 into 4 जे अमाऊंट येईल ती 4 तासात द्यायची. बरोबर आहे. आणि पेशंट जर सिव्हिअर डिहायड्रेशनचा पेशंट खूप चांगला इम्प्रूव्ह झाला आणि नो डिहायड्रेशन स्टेटस मध्ये आला, बरोबर आहे, 5 ml. ऑफ डिहायड्रेशन आहे, तर प्लॅन ए द्यायचा. मग त्याला जसं स्टूल लॉस होतं तसं ORS सोल्युशन द्यायचं. मदरला मग घरी ते घ्यायला लावायचं. समजलं? म्हणजे ह्या Yes. गोष्टी आपण डिहायड्रेशन स्टॅटस पेशंटचं रेग्युलरली चेक करणं गरजेचं आहे. डिहायड्रेशन स्टॅटस मध्ये आपण पेशंटच्या जे साईन सिम्पटम्स पाहिलेले आहेत त्या मागच्या लेक्चरमध्ये, ते जे कम्पेअर केलेले आहेत 3 स्टेट्स, ते त्या सगळे पॅरामीटर्स आपण पाहून पेशंटचं स्टेट डिसाईड करायचं आहे. तर हे सर्व गोष्टी आपण प्लॅन्स जे आहे ते पेशंटच्या कंडिशनवर चेंज होत राहतात. ओके. तर आता हे ओव्हरऑल मी डिस्कस केलेले आहे प्लॅन ए बी सी. आता हे अजून काही गाईडलाईन्स मध्ये पॉईंट सीधा आलेले आहेत, गाईडलाईन्स मध्ये मेन्शन केले आहेत. आता हे सगळ्या गाईडलाईन्स डिटेल मध्ये मी डिस्कस केल्यामुळे काय होतं की ते खूप मोठं वाटतंय. फक्त याच्यातून आपल्याला काय करायचं आहे की समरी आपल्याकडे लक्षात ठेवायची. प्लॅन ए असेल तर काय करायचं, प्लॅन बी काय आणि प्लॅन सी काय. तर त्याच्यात 2-2, 3-3 लाईन जरी मेन्शन केल्या तरी मोर दॅन इनफ आहे. आता व्हॉट टू डू इफ इंट्राव्हेनस थेरपी इज नॉट अवेलेबल? आय व्ही थेरपी अवेलेबल नसेल तर काय करायचं? इफ आय व्ही थेरपी इज नॉट अवेलेबल ॲट द फॅसिलिटी बट कॅन बी गिव्हन नियर बाय विथिन 30 मिनिट्स, 30 मिनिटाच्या रेंजमध्ये, म्हणजे 30 मिनिटात तो हायर सेंटरला जाऊ शकत असेल, तर आपल्याला पेशंटला त्या चाइल्डला इमिजिएटली आय व्ही ट्रीटमेंटसाठी सेंड करायचं आहे. आणि इफ द चाइल्ड कॅन ड्रिंक, गिव्ह द मदर सम ORS सोल्युशन अँड शो हर हाऊ टू गिव्ह इट टू हर चाइल्ड ड्युरिंग द जर्नी. म्हणजे आय व्ही फॅसिलिटी नसेल, आय व्ही ॲडमिटची फॅसिलिटी नसेल किंवा इंट्राव्हेनस थेरपीची फॅसिलिटी नसेल, तर विथिन 30 मिनिटमध्ये आपण जर शिफ्ट करत असू तर त्याला शिफ्ट करायचं असेल आणि त्याबरोबर त्याला ORS सोल्युशन तोपर्यंत देणं गरजेचं आहे. ओके. ओके. आता आय व्ही थेरपी अवेलेबल नाहीये, ओके, नियर बाय. पेशंटला लगेच आपण पाठवू शकत नाही. 2-3 तास लागताय, 2 तास लागताय सपोज फॉर एक्झाम्पल. ओके. तर ह्या वेळेस आपण ORS सोल्युशन हे नेझोगॅस्ट्रिक ट्यूबनी ॲडमिनिस्टर्ड करतो. 20 ml पर kg बॉडी वेट पर आवर फॉर 6 hours. म्हणजे 6 तासासाठी 20 ml पर kg बॉडी वेट पर आवर आपण देतो. ओके. If the abdomen becomes swollen, ORS solution should be given more slowly until it becomes less distended. आता हे मला असं वाटतं की आय व्ही फॅसिलिटी सर्वच ठिकाणी जवळजवळ अवेलेबल असते. फार रेअरली असं आहे की जवळपास आय व्ही फॅसिलिटी समजा आपल्याकडे नसेल, ओपीडी बेसिसवर असेल, तर नियर बाय कोणी ना कोणी आय व्ही थेरपी किंवा ऍडमिट करण्याची फॅसिलिटी कोणत्या ना कोणत्या डॉक्टरकडे असतेच. त्यामुळं आपण
जनरली त्यावेळेस आपण पेशंटला शिफ्ट केलं पाहिजे. जर नियरबाय आय व्ही फॅसिलिटी अवेलेबल देणं शक्य नसेल तर त्यावेळेस नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकून 20 ml पर केजी बॉडी वेट पर अवर फॉर 6 अवर आपल्याला ORS सोल्युशन देणं गरजेचं आहे. लक्षात आलं हे? येस सर. येस सर. नेझोगॅस्ट्रिक ट्यूबनी कोणी दिलंय का? नाही का IV आपण सगळे आता व्हेरी डिफिकल्ट सर. नोबडी नाही. ऍक्सेप्ट्स इट. नेझोगॅस्ट्रिक ट्यूबच टाकू देणार नाही, बरोबर? नोबडी हो. ऍक्सेप्ट्स इट. ओके, ठीक आहे. आता हे कसं आहे, हेल्थ केअर वर्कर जे आहेत WHO गाईडलाईन्स जे टर्शरी जे आपल्या व्हिलेज किंवा म्हणजे रिमोट एरिया जिथं आहेत तिथं जर द्यायचं असेल तर कसं दिलं पाहिजे ह्याविषयी काही गाईडलाईन्स WHO ने दिला आहे. म्हणजे मी पण ORS सोल्युशन नेझोगॅस्ट्रिक ट्यूबनी देतात हे गाईडलाईन्स वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं. तोपर्यंत मलाही नेझोगॅस्ट्रिक ट्यूबनी आपण टाकून ORS सोल्युशन देतो त्याविषयी मला माहित नव्हतं. कारण आपल्याकडे ते जनरली ओरली घेत नसेल तर IV ट्रीटमेंट अवेलेबल आहे मोस्ट ऑफ द ठिकाणी. जर नसेल तर तो अल्टरनेटिव्ह आहे. ओके ओके. If nasogastric treatment is not possible but the child can drink, ORS solution should be given by mouth at a rate of 20 ml per kg body weight per hour for 6 hours. If this rate is too fast, the child may vomit repeatedly. In this case, give ORS solution more slowly until vomiting subsides. समजा नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकणं पण शक्य नसेल ती फॅसिलिटी, तर मग त्याला डायरेक्ट आपण ओरली 20 ml पर kg पर आवर फॉर 6 आवर ORS सोल्युशन देणं गरजेचं आहे. ओके ओके. ज्यांना नेझोगॅस्ट्रिक ट्यूब किंवा ओरल थेरपी देतो आहोत प्रत्येक तासाला पेशंटचं स्टॅटस हायड्रेशनचं चेक करणं गरजेचं आहे. 3 तासात जर इम्प्रूव्ह झाला नाही